नुकसानीचे पंचनामे करा आणि तातडीने भरपाई द्या. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री राजपूरकर यांनी आज पैठण तालुक्यातील अनेक गावात प्रत्यक्ष फिरून पाहणी करून पूरग्रस्तांच्या अश्रू पुसण्याचं काम करत गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून स्वतःला अश्रू आवरता आले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. शेतकऱ्यांच्या कापूस तूर या पिकाचं मोठं नुकसान झालं असून पुराचं पाणी साचल्याने संपूर्ण पीक चिखलात रुतून अक्षरशः सोडून गेलं. शेतातील पिकाचं झालेलं नुकसान अख्खं घर पाण्यात बुडून गेल्यानं पाणी घरात घुसल्यानं झालेली नुकसान आज त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना अश्रू आवरले नाहीत. पूर आणि चिखलामुळे पिके वाळून गेली असून उभे पीक पूर्णपणे निकामी झालंय. हाताशी आलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला. लाखो रुपयांचं कर्ज काढूनही शेती केली होती, मात्र अवघ्या काही तासांच्या पावसानं व पुरानं होत्याचं नव्हतं केलं. आता जगायचं कसं असा सवाल शेतकरी यांनी उपस्थित केलाय. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी: नुकसानीचे तात्काळ व पारदर्शक पंचनामे करण्यात यावेत. शेतकऱ्यांना पीक विम्याव्यतिरिक्त भरीव नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून वितरित करावी. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं जेणेकरून त्यांना पुन्हा उभे राहता येईल. प्रशासनानं शेतकऱ्यांच्या या नुकसानीची तात्काळ पाहणी करून त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकसानीचे कारण: महापूर. आज जेव्हा नवगाव या गावात श्री राजपूरकर साहेब यांनी घराघरा जाऊन पाहणी केली, घरातील सामानाची अन्नधान्याची झालेले नुकसान पाहून शेतकरी व गावातील लोकांना अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन स्वतः त्यांना सुद्धा अश्रू आवरले नाही. त्यांनी पूरग्रस्तांच्या घरातूनच खासदार सौ सुप्रिया सुळे आणि आमदार रोहितदादा पवार यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. रोहितदादा पवार यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन उद्या सकाळी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं आश्वासन दिलं व सर्व पूरग्रस्त भागातील लोकांना धीर दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचौरे, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जितेंद्र अटक, ओबीसी विभागाचे सरचिटणीस फैजल शेख, अनवर बेग, पैठणचे ज्येष्ठ पत्रकार मदन आव्हाड, पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. गुलदाद पठाण, तात्यासाहेब भावले, निवेश भावले, मौलाना सुभान, रहीम खा पठाण, लहू गवळी, अनिस इस्माईल, बाबासाहेब भावले, विष्णू इंगळे, इन्नूस पठाण व परिसरातील अनेक पूरग्रस्त लोक उपस्थित होते. संकलन डॉ. गुलदाद पठाण, बुलंद आवाज, पैठण.